प्रकाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यातील पंचवटी मित्रमंडळ देवपूर तर्फे बद्रीनाथ देखावा सादर, अनुप अग्रवालांच्या हस्ते उद्घाटन। कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाखाली जीव घेण्या खड्ड्यांचं अस्तित्व। सारंगखेडा येथील पूल खचल्याने प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था बंद। मुंबई विरार येथे 1.5 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप। पुनर्मूल्यांकन निकालासंदर्भात विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांची कुलगुरूंसोबत चर्चा। रोड रोमिओ व टवाळखोर मुलांना अद्दल घडवण्यासाठी शिरपूर शहरात दामिनी पथकाची नियुक्ती। कामगार कर्मचारी विरोधी धोरणाबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळ्यातील जय भोले मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आरासाचं सादरीकरण। धुळ्यात भाजपचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून येणार नाही, पत्रकार परिषदेत कैलास चौधरींचा दावा। वंदे मातरम प्रतिष्ठान धुळेतर्फे गणेशोत्सव 2023 निमित्त शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे व्याख्यान संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे देवपुरातील पंचवटी गणेश मित्रमंडळाने सालाबादाप्रमाणे यावर्षी बद्रीनाथ धाम आरासाचा देखावा सादर केलाय। या बद्रीनाथ धामची प्रतिकृती साकारताना बाहेरील कारागीर न बोलवता प्रत्यक्ष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेत हा देखावा साकार केलाय। या आरासाचं उद्घाटन भाजपचे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं। धुळे देवपुरातील पंचवटी गणेश मित्रमंडळाने यंदा बद्रीनाथ धामचा देखावा सादर केलाय। हा देखावा सादर करण्यासाठी बाहेरील शहरातून कारागीर न आणता मंडळाचे कार्यकर्ते यांनी स्वतः परिश्रम घेत मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। यापूर्वी या मंडळाने अमरनाथ, जेजुरीगड, शीतलगड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर तर मागील वर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा सादर केला होता। या कामासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन हा देखावा साकार केला आहे। हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेणारा आहे। या देखाव्याची संकल्पना गजेंद्र खरोटे यांची आहे। या समितीत मार्गदर्शक कमलाकर पाटील, नरेश सोनार, भालचंद्र खरोटे, सचिन उपकारे, गजेंद्र खरोटे, विजय चौधरी, भुला गोसावी, योगेश गोसावी, रमेश चौधरी, राजू गोसावी तसेच अध्यक्ष प्रशांत अवधूत, उपाध्यक्ष मंगेश भदाणे, शुभम महाले, सचिव योगेश भागवत, खजिनदार शुभम खरोटे, सदस्यांमध्ये हितेश भदाणे, दिनेश महाले, उमेश सोनवणे, शुभम महाले, भूषण निकम, मंगेश ओगले, अक्षय भावसार, आकाश गोसावी, जयेश खरोटे, रोहन कराड, पुष्कर निकम, रोहन पाटील, पियुष पाटील, निलेश चौधरी, कुणाल पाटील, प्रणव सगळे, दर्शन निकम, गुरुराज मोरे, तुषार पाटील यांचा समावेश आहे। आयोजक पंचवटी मित्रमंडळ, निलोधर निकम, पंचवटी मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते सदस्य यांनी अहोरात्र योगदान देऊन बद्रीनाथ धाम साकारण्यात मोठी मोलाची मदत दिली आहे। बद्रीनाथ धाम आरासाच्या उद्घाटनावेळी परिसरातील नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम, जय श्रीराम। आज पंचवटी मित्रमंडळ च्या वतीने एक अतिशय सुंदर बद्रीनाथ धामचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे मी आजपर्यंत भरपूर मंडळात गेलो, कुठून तरी कारागीर येतात आणि असे देखावे तयार करतात, परंतु या ठिकाणी कुठलाच कारागीर नाही, सर्व काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे बद्रीधाम या ठिकाणी आज आपल्या समोर साजरा केलेला आहे, उपस्थित केलेला आहे। त्याबद्दल मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो।
ज्या बद्रीधाम मध्ये श्रीकृष्णांचा वास आहे, प्रभू श्रीकृष्ण सुद्धा आज या ठिकाणी अत्यंत खुश असतील। बद्रीधाम मध्ये जे श्रीकृष्णांची मूर्ती आहे त्याच्या प्रभूंच्या छातीवर जखम झालेली आहे, अशी तिथं ती मूर्ती आहे। दोंडाईच्या मालेगाव रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळ असलेल्या उड्डाण पुलाखाली जीव घेण्या खड्ड्यांचं अस्तित्व झाल्याने रोजच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना समोर येत आहे। या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कुसुंबा ग्रामस्थांतर्फे संबंधित विभागाकडे तोंडी तक्रारी केल्या गेल्यात, मात्र खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे गेंड्याचं कातडं पांघरलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीच उपाययोजना केली जात नाही। येत्या काही दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे। धुळे तालुक्यातील कुसुंबा गाव हे तालुक्यात बाजारपेठेचं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावापासून दोंडाईच्या मालेगाव रस्ता असल्याने या रस्त्यावरून चौगाव, गौताणे, अजनाळे, उडाणे आदी गावांमधील नागरिक कुसुंबा गावात आपला दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात। मात्र या रस्त्यावर ठाई ठाई खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांनाच नव्हे तर वाहनधारकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। सध्या तर कुसुंबा गावातीलच दोंडाईच्या मालेगाव रस्त्यावर बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाखाली भला मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे। रात्रीच काय दिवसा देखील वाहनधारकांना या खड्ड्यात पडून अपघातात सामोरं जावं लागतं। पुलाखाली पडलेला हा जीवघेणा खड्डा वळणावर येत असल्यामुळे वाहनधारकांना वळण घेताना खड्डा दिसत नसल्यामुळे अपघात होत असतात। या जीवघेणा खड्ड्याच्या दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या गेल्या, अजूनही अद्यापर्यंत खड्ड्याची दुरुस्ती केली गेली नाही। खड्ड्यांमुळे जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील असा इशाराही ग्रामस्थांतर्फे देण्यात येत आहे। त्यामुळे संबंधित विभागाने उड्डाण पुलाखाली जीवघेणा खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुसुंबा ग्रामस्थांतर्फे दिला जात आहे। नितीन इंगळे, कुसुंबा प्रतिनिधी। शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला भला मोठा खड्डा पडल्याने दोंडाईच्या व शहाद्याकडे येणारी जाणारी वाहतूक प्रशासनाने बंद केली। सदरचा पूल ब्रिटिशकालीन असल्याने तो जीर्ण झाला होता। सारंगखेडाजवळील तापी नदीवर असलेला हा ब्रिटिशकालीन पूल पूर्ण गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण स्वरूपात होता। मध्यंतरी या पुलाचा भराव खचला होता, तेव्हा संबंधित विभागामार्फत दुरुस्त करण्यात आला होता। मात्र शहादा दोंडाईच्या परिसरात पावसाने जोर धरल्यामुळे सदरचा पुलाचा मोठा भराव खचल्याने मोठा खड्डा पडलाय। हा पूल खचल्याने त्यावेळी कुठलीच वाहतूक व्यवस्था सुरू नव्हती, त्यामुळे सुदैवाने कुठलीच दुर्घटना घडली नाही। जीर्ण झालेल्या पुलासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र शेवटी पूल खचला गेला। तरी पुलाची दुरुस्ती न झाल्याचे नागरिकांनी सांगितले। सध्या पूल खचल्याने प्रशासनाकडून शहाद्याकडे येणारी जाणारी वाहतूक नंदुरबार प्रकाशा मार्गे वळवण्यात आली आहे। शहाद्याकडे येणाऱ्या वाहनधारकांनी सारंगखेडा मार्गाने येऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। याप्रसंगी दोंडाईच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघसाहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत गोसावी, NHIचे उपअभियंता प्रवीण साळुंके आदी उपस्थित होते। अख्तर शाह, दोंडाईच्या प्रतिनिधी। धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते, दोंडाईच्या सारंगखेडा शहादा तापी नदीवरील पुलाला खड्डा पडलेला आहे, त्यामुळे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाहतुकीसाठी थांबवण्यात आलेला आहे। या ठिकाणी दुरुस्तीचे कामकाज जोरात सुरू आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। ज्यांना शहाद्याकडे जायचं असेल त्यांनी दोंडाईच्या नंदुरबार, प्रकाशा आणि शहादा व त्या परिसरामध्ये ते जाऊ शकतात। सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येते की त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। कुठल्याही प्रकारचा पूल पडलेला नाही आहे, फक्त पुलाला खड्डा पडलेला आहे आणि त्याचे दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे। धन्यवाद। मुंबई विरार येथे 1.5 दिवसाच्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती।
मुंबई विरार येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काही गणेश भक्तांकडून 1.5 दिवसाच्या श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली होती। तर काल 1.5 दिवसाच्या पार्श्वभूमीवर श्री गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला। गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे कृत्रिम तलाव जागोजागी तयार करण्यात आले होते। भाविकांनीही याला प्रतिसाद देत कृत्रिम तलावातच बाप्पाचं विसर्जन केलं। विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता। तसेच विरार येथील नेमीचंद पाटील यांनी सलग 5 वर्ष गणरायाची स्थापना केली। यंदा शेवटचं वर्ष असल्यामुळे त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। भाविकांनीही महाप्रसादाचा उत्स्फूर्त लाभ घेतला। योगेश साबळे, विरार प्रतिनिधी। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या वतीने विविध परीक्षांचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजेच रेडी सेलसाठी अर्ज दाखल करून जवळपास 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागत आहे। विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा या मागणीसाठी विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांतर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आलं। कुलगुरूंनीही आठवडाभरात सर्व निकाल जाहीर होतील असे आश्वासन दिले। या प्रसंगी माननीय कुलगुरू व त्यांनी निकालात दिरंगाई संदर्भात काही विशिष्ट विषयांसाठी प्राध्यापकांची असलेली कमतरता तसेच आरसी विभागात चेकिंग सिस्टीममध्ये लागणारा वेळ इत्यादी विविध कारणांमुळे निकाल घोषित करण्यास दिरंगाई होत आहे। एकूण 16,728 अर्ज प्राप्त असून 16,223 निकाल जाहीर करण्यात आले आहे। तर 668 निकाल काही अपरिहार्य कारणांमुळे जाहीर झाली नसल्याची खंत कुलगुरू महोदय यांनी व्यक्त केली। तशी माहिती त्यांनी शिष्टमंडळास दिली। तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले। परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करून देण्यात येईल असे देखील या प्रसंगी त्यांनी सांगितले। भविष्यात पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेत लागण्याच्या दृष्टीने स्वतंत्र असे पुनर्मूल्यांकनाचे वेळापत्रक विविध शाखानिहाय करण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच विद्यापीठात परीक्षा विभागाशी विद्यार्थ्यांचा संपर्क होत नसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी स्वतंत्र 2 लँडलाईन नंबर व 1 व्हॉट्सअप नंबरची व्यवस्था लवकरच विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार असून यामार्फत विद्यार्थ्यांना आपल्या समस्या विद्यापीठापर्यंत मांडता येणार आहे। तसेच कायदा विषयाच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नाराजी असल्याने या संदर्भात महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना आदर्श मॉडेल आन्सर संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कुलगुरू महोदय यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी शिष्टमंडळात विद्यापीठ विकास मंचाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, प्राध्यापक केदारनाथ कवडीवाले, स्वप्नाली काळे, भानुदास येवलेकर, दिनेश नाईक इत्यादी उपस्थित होते। सहसंपादक सुनील गवळी, नाशिक। टवाळखोरांकडून शालेय अर्थात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची छेडखानी होत असल्याचा प्रकार अनेकदा समोर आलाय। त्यामुळे अशा रोड रोमिओ व टवाळखोर मुलांना अद्दल घडवण्यासाठी शिरपूर पोलीस ठाण्याकडून दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। हे पथक नियमित शाळा महाविद्यालय परिसरात फिरून टवाळखोरांवर नजर ठेवणार आहे। दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांच्या हस्ते पोलीस गाडीची पूजा करून पथकाची नियुक्ती करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुण, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली। यावेळी पीएसआय गणेश कुटे, पीएसआय संदीप मुरकुटे, पीएसआय संदीप दरवडे आदी उपस्थित होते। या पथकात प्रमुख पीएसआय छाया पाटील, हवालदार अनुराधा दाखड, पोलीस नाईक पौर्णिमा पाटील, अनिता पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील मुलामुलींमध्ये पोलिसांविषयी असलेली भीती दूर करून पोलीस काका तसेच पोलीस दिदी या उपक्रमांतर्गत शाळा महाविद्यालयांमधील मुलींमध्ये जनजागृती करून शासनाने त्यांच्यासाठी केलेले असलेले पोक्सा कायदा, स्वतःचे रक्षण कसे करावे याबाबत हे पथक मार्गदर्शन करणार आहे। तसेच डायल 112 प्रसारमाध्यमांचा वापर कसा करावा, त्यामुळे काय परिणाम होतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी
रस्त्याने छेड काढणारे टवाळखोर मुलांवर कारवाई करण्याकामी, सोनसाखळी चोर यांच्यावर कारवाई करण्याकामी तसेच महिलांच्या फसवणुकीचे गुन्हे आदी अंतर्गत मार्गदर्शन करण्याकामी शहरात पेट्रोलिंग करून कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच काही तक्रारी अगर अडचणी असल्यास दामिनी पथकातील अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार करता येणार आहे। शांतता कमिटीच्या बैठकीत डीवायएसपी सचिन हिरे यांनी गणपती विसर्जनापूर्वी शहरात दामिनी पथक कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले। त्यानुसार पथक स्थापन केल्यामुळे नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे। सरकारी कर्मचारी भरतीला राज्य सरकारने कात्री लावून थेट कंत्राटी कर्मचारी भरतीची कक्षा वाढवून शासकीय, निमशासकीय महामंडळे, स्वायत्त संस्था, शिक्षण संस्था या कार्यालयातील कर्मचारी, कामगार आणि अधिकारी अशा महत्त्वाच्या पदासाठी 6 सप्टेंबर 2023च्या आदेशान्वये 9 कंपन्यांना नोकर भरतीचा ठेका देण्यात आल्याचे समजते। यातील काही कंपन्या या राज्याबाहेर असल्यामुळे राज्यात एकीकडे आरक्षणाची लढाई जोर धरत असताना थेट आरक्षणालाच राज्य सरकारने कात्री लावल्याचे दिसून येते। राज्य सरकारच्या या कामगार कर्मचारी विरोधी धोरणांचा धुळे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती जाहीर निषेध करीत आहे। शासनाने कंत्राटी कामगारांची व्याप्ती वाढवून सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, स्वायत्त संस्था यामधील अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल या कामगार कर्मचारी यांची भरती खाजगी यंत्रणेमार्फत होणार असून प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आल्याचे दिसून येते। पगार निश्चितीचा अधिकार 9 कंपन्यांना देण्यात आला असून त्यातील 15% कमिशन हे नोकर भरतीच्या कंपन्यांना दिले जाणार असल्याचे समजते। या आदेशान्वये सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, स्थानिक स्वराज्य संघटना या सर्व विभागात लागणारे मनुष्यबळ कर्मचारी याच कंपन्यांकडून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे आता अधिकारी पदापासून ते सर्वच पदे ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहे अशा शासन निर्णयावरून समजते। शिपाई, शासकीय सेवेत अधिकारी व कर्मचारी कामगार यांच्या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरती करण्यात येणार असून त्यामुळे सरकारी नोकरीमधील आरक्षणाला हरताळ फासण्याचे काम राज्य सरकारकडून होत आहे। एकीकडे राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरत असताना दुसरीकडे खासगीकरण वाढवून आरक्षणालाच मुळासकट कात्री लावण्यात आल्याचे दिसते। देशातील ओडिशा राज्य सरकारने त्यांच्या आस्थापनेवरील सुमारे 57,000 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले व भविष्यात कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करायची नाही असा ठोस निर्णय ओडिशा सरकार घेऊ शकते। त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा असा निर्णय तातडीने घेऊन कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे। तसेच शिक्षण क्षेत्रातील नगरपंचायत, नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखालील सरकारी शाळा खाजगी संस्थांना देऊन शिक्षण क्षेत्राचे सुद्धा खाजगीकरण सुरू केलेले आहे। तेथील शिक्षकांना कायमस्वरूपी नोकर भरतीची शाश्वती नाही। अशा पद्धतीने राज्य सरकारने सर्व क्षेत्रातील नोकऱ्यांचं खाजगीकरण सुरू केल्यामुळे खाजगी मालकांना खुलेआम मूकसंमती देऊन सामान्य कामगार, कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शोषण सुरू केलेले आहे। सबब राज्य सरकारने शासकीय सेवांचे नोकर भरतीबाबत कामगार कर्मचारी विरोधी धोरण त्वरित मागे घ्यावे, शासकीय सेवांचे खाजगीकरण बंद करावे, अन्यथा धुळे जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा कॉम्रेड SU तायडे, अशोक चौधरी, डॉक्टर संजय पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आयटकचे कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंतराव पाटील, कॉम्रेड हिरालाल सापे, कॉम्रेड ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, कॉम्रेड ॲडव्होकेट मदन परदेशी, कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड ॲडव्होकेट संतोष पाटील, C2चे कॉम्रेड LR राव, कॉम्रेड दीपक सोनवणे, कॉम्रेड सचिन पारोळेकर, कॉम्रेड योगेश माळी, कॉम्रेड शरद पाटील, कॉम्रेड राजेंद्र चौरे, कॉम्रेड आसिफ शेख, कॉम्रेड शंकर जाधव, कॉम्रेड गणेश गुरव, कॉम्रेड संजय गिरासे, बँक एम्प्लॉई फेडरेशन, प्रमोद सिसोदे, एंटक आदींनी इशारा दिला आहे। नोकरी मागणारे हे सर्वसामान्य कुटुंबामधले असतात। आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची लढाई सुरू झालेली आहे आणि सरकारने सरकारी नोकऱ्यांचं पूर्णपणे खाजगीकरण सुरू केलेलं आहे। शिक्षण क्षेत्र सुद्धा सोडलं नाही। अधिकाऱ्यापासून तर पार शिपायापर्यंत सर्व नोकऱ्यांचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्याची मुलं जाणार कुठे? नोकऱ्यांमध्ये काय आमदार खासदाराची मंत्र्याची मुलं नसतात,
आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबाची, शेतकऱ्याची, श्रमजीवी कष्टकरी जे आहेत या कष्टकऱ्यांच्या मुलांचा मोठा भवितव्याचा प्रश्न आहे. आणि या खाजगी नोकरी देताना पगार निश्चितीचा अधिकार हा कंपनीला दिलेला आहे. आरक्षणाला पूर्णपणे कात्री लावलेली आहे. आणि म्हणून एकीकडे आम्ही आरक्षणाची मागणी करतो, सरकारी नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं हा महत्त्वाचा मुद्दा असताना सरकारने मुळासकट या प्रकरणाला उघडून टाकलेला आहे. आणि म्हणून राज्य सरकारने 6 सप्टेंबर 2023ला जो शासन निर्णय जारी केलेला आहे तो शासन निर्णय त्यांनी मागे घ्यावा. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राचं सुद्धा खाजगीकरण सुरू झालेलं आहे. आणि म्हणून आज दरवर्षी महाविद्यालयामधून जो पदवीधरांचा लोंढा बाहेर पडतो, शेवटी नोकरी जायचं कुठं हा मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे. आणि म्हणून या शासन निर्णयाच्या बाबत सरकारने त्वरित रद्द करावा आणि सर्वसामान्यांच्या कष्टकरी श्रमजीवीच्या मुलांना नोकरी द्यावी. अन्यथा कामगार संघटना संयुक्त समितीतर्फे भविष्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आज आम्ही इशारा देत आहोत. त्याबाबतचं आज निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना, जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आम्ही पाठवलेलं आहे. धुळे शहरातील गली नंबर 4 येथील जय भोले ग्रुपतर्फे यंदाही विलोभनीय गणेश मूर्तीची स्थापना करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे आरास सादर करण्यात आले आहे. या आरासाचं उद्घाटन रोकडोबा मंदिराचे पुजारी वासुदेव महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मधील जय भोले मित्रमंडळातर्फे यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विलोभनीय गणेश मूर्तीसह आकर्षक मंडप व सजावट करण्यात आले आहे. तर यंदा श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे आरास सादर करण्यात आले आहे. शोभनीय आणि आकर्षक आरास सादर करण्यात आल्यामुळे धुळेकरांचे लक्ष वेधले जात आहे. गणरायाच्या दर्शनासह आरास बघण्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. नमस्कार, मी रोहित पारे. आमचे जय भोले ग्रुपचे यंदाचे 16वे वर्ष व 16व्या वर्षाला आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग याचे दर्शन साकारलेले आहे. सर्व धुळेकर नागरिकांनी गल्ली क्रमांक 4 महात्माजी चौक येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी यावे. आज या मंदिराचे उद्घाटन हे माननीय आपले रोकडोबाचे जे साधू संत आहेत, जे पीठाधीश्वर आहेत, ते वासुदेव महाराज ते येथे जमलेले आहे व त्यांनी देखील उद्घाटन केलेले आहे. त्यानंतर अजून आपल्या समाजातील काही दुर्बल घटक ज्यांना जय भोले ग्रुपने मदत केलेली आहे असे यांनीसुद्धा उद्घाटन करायला यांनीसुद्धा हजेरी लावलेली आहे व यांचे सर्वांचे जय भोले ग्रुपतर्फे अभिनंदन व स्वागत देखील करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नूतन शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 सप्टेंबर रोजी झाशी राणी पुतळा परिसर राष्ट्रवादी पक्षाचे नूतन कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते. चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. कैलास चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की शहरात नगरसेवक हा शब्दच अस्तित्वात नाही. नगरसेवकांनी जनतेच्या भावनांचा अनादर केलाय, त्यामुळे जुने नगरसेवक निवडून येणार नाहीत. सत्ताधारी भाजपाकडून ठोस असे कोणतेही काम झालेले नाही. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. धुळेकरांना 8 ते 10 दिवस पाणी मिळत नाही. यापूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना चांगले काम करत 2-3 दिवसाआड धुळेकरांना पाणी दिलं जात होतं. महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवत राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. मतदारांनी सत्ता दिल्यास रोज 2 तास पाणी पुरवठा केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याने शहरात पक्ष पोरका झालाय. या स्थितीत प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार पवार गट यांनी शहराला पक्षाला उभारी देण्याचे कार्य सुरू केले. येथील राष्ट्रवादी भवन कुणाच्या ताब्यात आहे या भानगडीत मी पडणार नाही. त्यापेक्षा जनहिताच्या कामांवर अधिक भर राहील असे चौधरी म्हणाले. यावेळी कुणाल पवार, सुरेश अहिरे, राजेंद्र चितोडकर, एजाज शेख, दानिश पिंजारी आदी उपस्थित होते. अत्यंत दरिद्री माणूस, कोणाबद्दल काय बोलावं याचं त्याला भान राहत नाही. याच्या डॉक्टराच्या गोळ्या संपल्या की त्याला काही सुचत नाही. त्यामुळे तो कोणावर बोलतो, काय बोलतो, कोणाविषयी बोलतो
आपल्याला आतापर्यंत त्याला जितके मतं पडली असतील तेवढे चपला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनी आणि इतरांनी त्याला आजपर्यंत दिलेले आहे. त्याचं भानही तो ठेवत नाही. तरी पडळकरांना व सरकार आपलं असताना या सरकारची अशा व्यक्तींमुळे नाचक्की होते, बदनामी होते, सरकार बॅक फुटवर जातं. तरी आपल्या सरकारमधल्या आपल्या सहकाऱ्यांना विनंती करतो, धुळ्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की आपण अशा वाचाळवीराला वेळीच लगाम घालावी, जेणेकरून आपल्या सरकारची आपल्या राज्याची बदनामी होऊ नये. धुळेतील वंदे मातरम प्रतिष्ठानातर्फे गणेशोत्सव 2023 साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने काल सायंकाळी 7:30 ते 10 वाजेपर्यंत प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठानातर्फे गणेशोत्सव 2023 यंदाही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध समाजोपयोगी उपक्रम साजरे केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून काल शहरातील इंदिरा गार्डन देवपूर धुळे या ठिकाणी प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या शिवचरित्र व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानावेळी पोलीस प्रशासनासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. देसाई महाराजांच्या समोर उभा राहील. त्याला ठाऊक आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई झटदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाण त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच करतो. महाराजांनी आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईला म्हणाले, हा आमच्या मांडीवर आहे ना, तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून यांना चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दुधभातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईला काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. माझं राज्य बळकावणं राहिलं बाजूला, मला सजा देणं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी मला नवराज्य देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दुधभाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. धुळे तालुक्यातील लांबकडे ते सालाबादाप्रमाणे यंदाही दिनांक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यातील पंचवटी मित्रमंडळ देवपूर तर्फे बद्रीनाथ देखावा सादर, अनुप अग्रवालांच्या हस्ते उद्घाटन. कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाखाली जीव घेण्या खड्ड्यांचं अस्तित्व. सारंगखेडा येथील पूल खचल्याने प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था बंद. मुंबई विरार येथे 1.5 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप. पुनर्मूल्यांकन निकालासंदर्भात विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांची कुलगुरूंसोबत चर्चा. रोड रोमिओ व टवाळखोर मुलांना अद्दल घडवण्यासाठी शिरपूर शहरात दामिनी पथकाची नियुक्ती. कामगार कर्मचारी विरोधी धोरणाबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळ्यातील जय भोले मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आरासाचं सादरीकरण. धुळ्यात भाजपचा एकही नगरसेवक पुन्हा निवडून येणार नाही,
पत्रकार परिषदेत कैलास चौधरींचा दावा. वंदे मातरम प्रतिष्ठान धुळेतर्फे गणेशोत्सव 2023 निमित्त शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे व्याख्यान संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.